ॲट्रॉसिटी कायद्याच्या कवचाचा अशोक सोनावलेकडून गैरवापर. भाजपा अनुचित जाती मोर्चाचे अध्यक्ष पारछा यांचा आरोप. मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या हक्काच्या संरक्षणासाठी सरकारने ॲट्रॉसिटी कायद्याचे कवच दिलेत. मात्र गेल्या काही काळात ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्याचे महत्त्व कमी होईल अशी भीती भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष वीरसिंग पारछा यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या अशोक सोनवले यांची पार्श्वभूमी संशयास्पद असून हा प्रकार वैयक्तिक आहे असे स्पष्ट मत पारछा यांनी व्यक्त केले. माजी गटनेते मनोहर डुंबरे यांचा एकेकाळी कार्यकर्ता असलेल्या घोडबंदर रोड येथील अशोक सोनवले याने डुंबरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अन्वये तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराबद्दल वीरसिंग पारछा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले परखड मत व्यक्त केले. यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष विक्रम भोईर, कृपाल कांबळे यांचीही उपस्थिती होती. सर्वप्रथम मी माननीय सुप्रीम कोर्ट यांचे अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी जे SC/ST मध्ये वर्गीकरण केलं आहे आणि काही दिवसामध्ये आम्ही माननीय जज गवई सर या जे जज आम्हाला टाईम देतील त्यांचं अभिनंदन करायला आम्ही सर्व समाजाचे लोक जाणार आहोत. आजची जे प्रेस कॉन्फरन्स होण्याचा मागचा कारण आहे की आपल्याला आता विक्रम भोईरनी सांगितलं आहे की आज जे ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम आहे ते आम्हाला 1989च्या नंतर हे लागू झाली. 30 याला 1989च्या अगोदर आमच्या समाजाला एवढा त्रास होता. मतलब फक्त मी तुम्हाला सांगतो इकडे मुंबईला ठाण्यामध्ये तर होतच कमी होतो, पण तुम्ही खेडेपाड्यामध्ये गेले, UP साईडला गेले, बिहार साईडला गेले, बाकीच्या राजस्थानला गेले, एवढा त्रास आहे समाजाला. तुम्हाला प्रत्येक त्या टायमाला तर तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडिया हे मीडिया फार कमी होते, पेपर मीडिया होती. तर आम्हाला एवढा त्रास होतो तिथे की आमच्या लोकांवरती, आमच्या महिलांवरती, आमच्या पुरुषांवरती, मुलांवरती अत्याचार चालू होता. ते सगळं बघून गव्हर्नमेंटने काय केलं, 1989ला एक ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम SC/ST साठी काढण्यात आली. आज ते कलम आमच्यासाठी तलवार नाही तर फार मोठा आधार आहे. या समाजासाठी एवढा मोठा आधार आहे की आम्ही त्या कलम बघत नाही तर त्याला आम्ही देवसारखा त्याची पूजा करतो. कारण आज आमची परिस्थिती अशी आहे की या समाजाला कोणीही उभा करत नाही. SC/STला सर्व त्याला हेच बघतात, अरे काय SC समाज हा कुठे गेला. अगर आमच्या समाजामध्ये कोण IAS IPS पण झाला तरी पण त्याच्याकडे आज पण तुम्हाला सांगतो की त्याची बघण्याची जी भूमिका आहे ती फार वाईट असते म्हणून. त्यानंतर एवढं झाल्यानंतर पण आज ॲट्रॉसिटी ॲक्टचा जो दुरुपयोग चालू आहे. आता कोण काय करतो, स्वतःसाठी करतो. कुठल्या नेत्याने सांगितलं, राजकीय नेत्याचे आपसामध्ये भांडण असतात. अपर कास्टला सांगतो की तू याच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल कर, आमच्या कार्यकर्त्याला हातावरून धरून. त्याला हे माहित नाही, माझ्यासारख्या माणसाला हे समजत नाही का हा जो माणूस आहे, कोणी पण असाल, मी कुठल्या समाजाचं नाव घेत नाही, हा तुला हातच काय धरतोय. एक तर तो त्याचा स्वतःचा जे काय त्याच्यावरती एलिगेशन असेल, त्याच्या खुन्नस असेल तो काढतोय. दुसरा त्या ॲट्रॉसिटी कलमला तो वीक करतोय, कमजोर करतोय. कारण जेवढे केसेस कोर्टाकडे खोटे नाटे ठरणार तेवढंच त्या आयोगाकडे त्याची जांच समिती असते. त्याच्यामध्ये दिसतो की 100 केसमध्ये 70% खोटे आणि 30%च खरे. तर त्याच्यामध्ये काय असतो की आम्हाला जे पॉवर दिला समाजाला तो संपुष्टात येऊ शकतो आज येतो उद्या. ते येणार नाही. त्यासाठी आम्ही सर्व गंभीर आहे. आम्ही सर्व रोडवर उतरण्यासाठी पण तयार आहे. और याच्यासाठी जे काय लागेल ते आम्ही करायला तयार आहे. कुठलीही किंमत आम्ही मोजायला तयार आहे. हा, आज ठाण्यामध्ये मनोहर डुंबरे सारखा एक माजी नगरसेवक, उच्च शिक्षित माणूस, ज्याच्यासोबत मी स्वतः 15-16 वर्ष काढले. मी वाल्मिक समाजाचा असून सुद्धा त्यांनी कधी माझ्यासोबत असा भेदभाव केला नाही. आम्ही असा नाही, आज ते नगरसेवक झाले 10 वर्ष अगोदर तर नगरसेवक पण होते. तो माणूस आमच्या सोबत जेवायचा, खायचा, कुठे पिकनिक, तिथे जा तिथे जाऊ, सर्व ठिकाणी आम्ही जायचो. म्हणजे एवढं चांगला एक शिक्षित आदमीला एक आमच्या समाजाचा आहे. आम्ही त्याच्याबद्दल पण काय बोलायला आम्हाला चांगला वाटत नाही, कारण तो आमच्या समाजाचा आहे. अशोक सोनवणे तो कोणाच्या बोलण्यावरती स्वतःच्या काय त्याची अडचण असेल या त्याला खुन्नसच काढायची असेल, कारण तो 5 वर्ष त्याच्यासोबत होता कार्यकर्ता म्हणून. डुंबरे साहेबांनी माझ्याकडे पाठवला, SC मोर्चा त्याला मी सचिव बनवलं होतं, पण कधी तो कुठल्या मिटिंगला आला नाही. एका मिटिंगला आला असेल पण तो कधी मिटिंग अटेंड करायचा नाही. त्याच्या कामच होते तोड पाणी. आता माझा जे कार्यकर्ता होता तो पण सचिव होता, किंग ऑफ नगरचा सुनील वाल्मिकी. त्याच्याकडे 50,000 मागितले. मी तुम्हाला बिंदा सांगू शकतो आणि हे गोष्ट मी डुंबरे साहेब सांगितली होती. डुंबरे साहेब माझे नाना द्यायला असा करू शकत नाही माझ्या कार्यकर्ता, यार तू काय बोलतो. मी त्याला बोलायला पण झालो, पण साहेब तुम्ही काय करता बोला, आमच्या समाजात भांडण लावताय का. तो माणूस बरोबर नाही.
तुम्ही बघा, उद्या तुम्हाला पण प्रॉब्लेम देऊ शकतो बोला. आज तेच झालं बोला. तर आम्हाला अशोक सोनवणेची काय घेणं देणं नाही, पण आमच्या समाजाचा जो एक कलम आम्हाला दिली अॅट्रॉसिटी ऍक्टची, त्याचा अगर कोणी दुरुपयोग करत असेल तर ते आम्ही बर्दाश्त करणार नाही. आणि आम्ही सर्व याच्याबद्दल बसणार आहे, SC ST चे लोक, की हे जे चाललंय महाराष्ट्रामध्ये. आज तुम्हाला माहिती आहे, आता कृपालने सांगितलं किती केसेस पेंडिंग आहे. पेंडिंग काय ते निकालाच आता निघत नाही, आणि निकाल निघाला का आमच्या बाजूने येत नाही. 70 मध्ये 50 निकाल असे की ते आमच्या बाजूने येत नाही, 20% येतात, ते खरे असतात. जे खोटे असतात ते निघत नाही. मग शेवटला जांच अधिकारी काय करतो, अरे यांचे केस ना, तो रिअल मध्ये पण असेल तर त्याच्या मानसिकता तयार होते. जांच अधिकारी तो काय बोलतो, अरे नाही यांचे खोटे असेल रे. मग ते जांच 100% करायची असते, तो फक्त 25-30% करतो, आणि तो आमचा चांगला निकाल ला प्रॉब्लेम होतो.